नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला हेल्दी असे कटलेट दाखवणार आहे। तर आपल्याला आज बनवायचे आहेत दुधी भोपळ्यापासून बनवलेले कटलेट। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगते। दुधी भोपळ्याचे कटलेट बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आहे दुधी भोपळा हा किसून घेतलाय मी, बेसन पीठ, किसलेलं गाजर आहे, चाट मसाला आहे, शिमला मिरची जी बारीक चिरून घेतली आहे, कांदा बारीक चिरून घेतलाय, हळदी पावडर, मीठ, हे आहे जिरा पावडर आणि मी इथं लसूण आणि मिरची बारीक चिरून घेतले, पांढरे तिळे आणि त्यासाठी कोटिंगसाठी मी थोडंसं क्रिस्पीपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे। त्यानंतर आहे हे ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स। बाउलमध्ये भोपळा काढून घेते, त्यानंतर गाजर घालूया, शिमला मिर्च, कांदा घालतीये, लसूण आणि मिरची, ऑरिगेनो घालतीये, चिली फ्लेक्स, जीरा पावडर, तीळ, चाट मसाला घालते, बेसन पीठ घालतीये, थोडं कॉर्नफ्लॉवर घालतीये फक्त क्रिस्पीपणा येण्यासाठी, आणि लास्टला घालूया आपण मीठ। हळद राहिली आहे, हळद घालते थोडीशी। ते सर्व मिक्स करून घेऊया। टिक्की करायला घेऊया आपण, तेल लावून घेते हाताला। तेल गरम करायला ठेवलं होतं मी, तेल पण गरम झालेलं आहे व्यवस्थित। आता आपण टिक्की टाकून घेऊयात। दुसरी पण करून घेतीये। हे पहा आपल्या टिक्क्या मस्तपैकी दोन्ही साइडनी गोल्डन ब्राउन झालेले आहेत। आपण त्या काढून घेऊयात। आता ह्या टिक्क्यांप्रमाणेच मी सगळ्या टिक्क्या बनवून घेतीये। हे पहा तयार आहेत आपले दुधी भोपळ्याचे कटलेट। मस्त दिसतात ना? झटपट करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते। माझ्या अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे DSK फूडला
सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, फॉलो करा, शेअर करा आणि मला कमेंट करा. आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला तुम्ही लाईक करा. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही, तर कृपया करून माझ्या प्रत्येक रेसिपीला लाईक करा. थँक्यू.